राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जळगाव जिल्हा दौऱ्यादरम्यान भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे भेट देत अत्याचारग्रस्त पीडित कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली। ऑगस्ट 2023 मध्ये 7 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती। या घटनेनंतर जवळपास 3 वर्षे उलटूनही कुटुंबाला न्याय मिळालेला नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। पीडित कुटुंबाशी संवाद साधताना रोहित पवार यांनी खटला फास्ट ट्रॅक कोर्टात सुरू असतानाही अद्याप निकाल का लागलेला नाही असा सवाल सरकारला केला। महिलांवरील आणि लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये न्याय मिळण्यास होणारा विलंब अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले। लहान मुलींना आणि महिलांना न्याय देता येत असेल तर राजकारणात येऊन आपण कुठेतरी चुकलो किंवा फसलो असे भावनिक उद्गार रोहित पवार यांनी काढले। त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये हळहळ व्यक्त होत असून पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळावा अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे। 3 वर्ष होऊन गेले तरी तो न्याय मिळत नाही। कसं जगावं जगामध्ये? आता बघताय आम्हाला दिसताय असं, पण मनामध्ये काय आमच्या ते आम्हाला दिसत नाही ना। अशा घटना जर घडताय तर कशा लहानच्या मोठ्या करतील मुली, कसं काय राहतील, कसं सुरक्षित कसं काय राहतील हे समजायला पाहिजे ना। म्हणतात सर्व लहानाचे मोठ्या करावं आणि असं जर पालन करतील तर कसं जगावं आम्ही? 3 वर्षापासून आम्हाला न्याय मिळालेला नाहीये तर कसं करावं आम्ही आणि कसं जगावं? म्हणत होतोय सर्व फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तर 3 वर्ष होऊन गेले तरी अजून तो न्याय मिळत नाहीये। फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये कसं लवकर न्याय मिळायला पाहिजे होता ना। जसे 12 महिने 6 महिने पण 3 वर्ष जर होऊन गेले तरी न्याय मिळत नाही। सरकार काय करत आहे? अशी घटना जर जगामध्ये घडत कसं काय राहतील मुलीं, कसं काय स्त्रिया कसं काय राहणार जगामध्ये? आम्ही आले की शेतात जातो तसं करतो आणि काही जर घरात केलं तर काय करायचं आम्ही आता? आणि तिथे जर तुम्ही जागा बघशाल तर तिथे सुद्धा मानाला अटक येऊ शकते, अशी जागा आहे आमची घराची। ते पाऊस पडत होता, पाणी गळत होतं, तिथे राहत होते, आम्ही सगळं संसार तिथे करत होते, पण असं एक कृत्य केल्याने काय मिळत आहे? तो माणूस बिचारा अपंग असून बोलत नाहीये, याच्यामुळे त्याने संधी घेतली ना गरीबाची। याच्याकडून काय होणार आहे बा असं त्याने हेच पाहिलं। याच्याकडे फक्त वहिनीला फक्त 1 रुपयानी घराच्या बाहेर यानं पाहिलेलं नाहीये म्हणून तो त्याने संधी घेतली। आणि तो मुलगा फक्त छोटासा मोठा आता झालेला आहे, तो मुलगा फक्त पुढे गेला, ती मागे राहून गेली म्हणून त्यांनी संधी सापडली। आणि आमचं त्याला तिथे काहीच नव्हतं, त्याचं घरामध्ये भांडण येणं काहीच नाही, पण त्यांनी कृत्य कसं केलं ते देवाला माहिती। कशावरनं त्यांनी असं केलंय? बलात्कार हा दिली पाहिजे, त्याला भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे। जसं आता फाशी जर चौकामध्ये देशाल तेव्हा लोकांना कळेल की असं कृत्य केल्याने काय घडण कसं पद्धती मिळते, तेव्हा लोक सुधारतील, तोपर्यंत सुधारणार नाही। आणि भर चौकामध्ये देशाल तर ती पद्धत बंद होईल, हे तर होणारच नाही।